आधी स्थळे पहा आणि तुम्हाला जर कधी स्थळे योग्य वाटली ना, तरच आपल्या विवाह केंद्राची नावनोंदणी फी भरून तुम्ही नावनोंदणी करा. हो, ही सुविधा आपण आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राच्या माध्यमातून गेले अनेक महिने झाले राबवत आहे. कारण मी ज्यावेळेस अनेक लोकांशी बोलतो, त्यावेळेस मी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे, की सर आम्ही बऱ्याच ठिकाणी पैसे भरले आणि आमची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. त्यामध्ये काही विवाह संस्थांच्या माध्यमातून आमची फसवणूक झालेली आहे. काही एजंट लोक आहेत, ती पैसे भरेपर्यंत फक्त गोड बोलत होती. आमच्याकडे भरपूर स्थळे आहेत असे सांगत होती. पण ज्यावेळेस आम्ही पैसे त्यांचे भरले, त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे फोन स्विच ऑफ केले. काही विवाह केंद्राकडे एकही स्थळ नव्हतं. पैसे भरेपर्यंत काही विवाह संस्था गोड बोलतात आणि पैसे भरल्यानंतर मात्र त्यांचे स्वतःचे फोनही स्विच ऑफ होतात आणि आमचे खूप मोठ्या प्रमाणात अनेक विवाह केंद्राच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहे. आणि ही गोष्ट खरी सुद्धा आहे. मीही त्या गोष्टीचे बऱ्याचदा अनुभव ऐकलेले आहेत, पाहिलेले सुद्धा आहेत. त्यामुळे लोकांना प्रश्न पडलेला आहे की नक्की कोणत्या विवाह केंद्रावर विश्वास ठेवायचा, नक्की कोण माणूस खरा आहे, कोण माणूस खोटा आहे. तर तुम्ही आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्रावर 100% विश्वास ठेवू शकता. कारण मी गेली 12 वर्ष झाली विवाह केंद्राचे सातत्याने काम करत आहे. मी स्वतः वकील आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं विवाह केंद्र हे 100% रजिस्टर आहे. साताऱ्यामध्ये आपल्या एसटी स्टँडच्या समोर ऑफिस आहे. पुण्यामध्ये धनकवडी एरियामध्ये सुद्धा आपलं ऑफिस आहे. तुम्ही थेट आपल्या विवाह केंद्रामध्ये येऊन सुद्धा नावनोंदणी करू शकता किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपवर तुमचा बायोटा फोटो पाठवून सुद्धा तुम्ही नावनोंदणी करू शकता. पण तुम्हाला जर का नावनोंदणी करताना शंका मनात असेल की यांनीही आमची जर का फसवणूक केली तर काय करायचं, तर त्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे की तुम्हाला हा जो स्क्रीनवरती आपला नंबर दिसत आहे 9172701484 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील ज्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं असेल तर त्यांचा बायोडाटा आणि फोटो या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि मेसेज करा की आम्हाला डेमो ग्रुपमध्ये ऍड करा म्हणून. तर तुमचा तो नंबर आहे तो डेमो ग्रुपला आपल्या व्हॉट्सअपच्या ऍड केला जाईल. तुम्हाला नियमितपणे व्हॉट्सअपवरती स्थळे पाहायला मिळतील आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जर का येणारी स्थळे जर का तुम्हाला वाटले की आपल्या स्थळाशी मिळती होती स्थळे आहेत आणि त्यानंतर मग ग्रुपवरती तुम्हाला नावनोंदणी फी किती आहे त्याचीही सुद्धा माहिती दिली जाते. तर त्यावेळेस तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नावनोंदणी करू शकता किंवा ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा तुम्ही नावनोंदणी करू शकता. त्यामुळे नक्कीच तुमच्या ओळखीचा कोणीही मुलगा किंवा मुलगी मराठा समाजातील असेल, प्रथम असेल, घटस्फोटीत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. जय शिवराय.